कर्जमाफीच्या संदर्भात बघा 50,000 रुपयाचं जे अनुदान शासन शेतकऱ्यांना देऊ इच्छित आहे, म्हणजे रेग्युलर जे हप्ते भरत आलेले आहेत त्यांना, ज्यांनी नियमित आतापर्यंत कर्जाची फेड केलेली आहे त्यांना, पण हे 50,000 रुपये खरंच पुरेसे आहेत का? तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. 50,000 रुपयामध्ये काही होत नाही. चांगली गोष्ट आहे तुम्ही अनुदान देत आहेत, पण मात्र 50,000 रुपये नव्हतं द्यायला पाहिजे. बरेचशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळत आहे म्हणून ते नाराज आहेत. का बरं? कारण त्यांनी नियमित हप्ते फेडले आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, ज्या शेतकऱ्यांनी नियमित हप्ते फेडले आहेत, असं नाही की सर्वांकडेच पैसे होते. खूप त्यांनी दागदागिने पण काही काही ठिकाणी त्यांनी विकले आणि त्यानंतर त्यांनी ते हे फेडलं, म्हणजे कर्ज फेडलं. काही शेतकऱ्यांनी तर फार म्हणजे खराब परिस्थितीमध्ये जाऊन ते कर्जाचे हप्ते फेडले. आणि असं असून आता त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये खंत आहे की एवढं असून पण मला 50,000 रुपये भेटत आहेत. तर त्यामुळे शासनाने जे आहे या अनुदानाच्या संदर्भात एक चांगला आणखी सकारात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच कृषी मंत्र्यांनी सांगितलं बघा की अनुदानाची यादी अजून लागलेली नाही. मग ही यादी समजा तुम्हाला वाटत असेल की अनुदानाची यादी आली का, तर नाही आलेली. जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवर अपडेट येईल. पण मात्र त्या यादीमध्ये जे 50,000 रुपये मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची ती यादी असणार आहे. मग ती यादी यायला आणखी उशीर आहे. मग ती यादी कधी येणार? तर जवळपास 3ऱ्या टप्प्यामध्ये येणार. पहिला टप्पा सध्या चालू आहे, त्याच्यामध्ये 3 याद्या आलेल्या आहेत सध्या कर्जमाफीच्या. अनुदानाची यादी येईल आपल्याला 3ऱ्या टप्प्यामध्ये किंवा 2ऱ्या टप्प्यामध्ये, पण काल कृषी मंत्र्यांनी सांगितलं 3ऱ्या टप्प्यामध्ये. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी आहे थोडा लागणारा वेळ. या वेळेमध्ये जर शासनाने आता एक उपसमितीची बैठक पण होणार आहे बघा, कालच कृषी मंत्र्यांनी सांगितलं कर्जमाफीच्या संदर्भात, तर त्याला मेन पुढाकारी वगैरे हजर राहतील. मग त्यावेळेसच हा निर्णय घ्यायला पाहिजे की कर्जमाफीच्या संदर्भात जर तुम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी देत असाल तर एका ठिकाणी जे अनुदान दिलं चाललं आहे, आणि अनुदान पण असं की जे रेग्युलर हप्ते भरतात त्यांना, म्हणजे त्यांना ती प्रामाणिकपणाची पावती म्हणायची का मग फक्त 50,000 रुपये? कारण त्यांच्या मनामध्ये पण खंत आहे ना की आम्ही रेग्युलर भरून आम्हाला कर्जमाफी नाही, आणि त्यांना याची पण जास्त खंत आहे की कशा पद्धतीने आम्ही ते कर्ज फेडलं आहे, कोणत्या परिस्थितीचा सामना करून आम्ही ते कर्ज फेडत आलो होतो आत्तापर्यंत. मग त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चुकीचा अर्थ चालला आहे, आणि याच्यामुळे नक्कीच जे बघा शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे, याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नसायला पाहिजे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तात्पर्य 50,000 रुपये अनुदान वाढवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये 50,000 रुपयामध्ये काही होत नाही. अजून वेळ आहे, आणखी उपसमितीची बैठक होणार आहे, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तो निर्णय घेतला जावा आणि अनुदान वाढवावे. बघा रेग्युलर जे हप्ते भरतात, रेग्युलर जे शेतकरी असतात, त्यांची एकच मागणी आहे की अनुदान वाढवा. आता काही शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की 1 लाख रुपयापर्यंत अनुदान किमान वाढवा, काही शेतकऱ्यांची मागणी आहे की किमान 1.5 लाखापर्यंत वाढवा, आणि काहींची मागणी आहे की 2 लाखाशिवाय पर्याय नाही. आता याच्यामधला जो रस्ता आहे तर शासनाने काढायला पाहिजे, पण असं मात्र नक्की नाही करायला पाहिजे की 50,000 रुपयाच्या याद्या लावल्या आणि घ्या आता 50,000 रुपये, असं नाही व्हायला पाहिजे. कारण मी परत सांगतो आहे, 50,000 रुपये जेव्हा शासन देत आहे तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न नेहमी पडत आहे की मी नियमित कर्ज फेडत आलो आहे आणि प्रामाणिकपणा पण सिद्ध केला आहे, आणि असे असून देखील मला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळत आहे. अनुदान देत आहे शासन ही चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये दुमत नसायला पाहिजे, पण कमी देत आहे ही बाब शासनाने समजून घ्यावी, बाकी काही नाही. बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की अनुदान जे आहे हे वाढलंच पाहिजे, हे सर्वांची एक वेगळी म्हणजे मत आहे. कुणाचं मत मी सांगितलं तुम्हाला की 1 ते 1.5 लाख रुपये अनुदान वाढावं असं काही शेतकऱ्यांचं मत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजून या संदर्भात कर्जमाफीच्या संदर्भात एक बैठक होणार आहे, आणि त्या बैठकीला जो आहे अशा प्रकारचा एक निर्णय घेतला जावा अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. उपसमितीची बैठक होणार आहे. कालच बघा कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचे नावे आत्तापर्यंत कर्जमाफीच्या यादीमध्ये आले नाही तर त्यांचे नावे वगैरे त्या बैठकीमध्ये आम्ही पाहणार, आणि कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही वगैरे वगैरे त्यांनी ते बोललं होतं. पण मात्र अनुदानाचा मुद्दा जो आहे तो मार्गी लावायला पाहिजे, आणि सध्या वेळ आहे, अजून याद्या लागल्या नाही अनुदानाच्या, त्यामुळे ही योग्य वेळ आहे. शासनाने लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक जे आहे याच्यामध्ये वाढ करावी, आणि अनुदान जे 50,000 रुपये देणार आहेत त्याच्यामध्ये थोडाफार जो आहे सकारात्मक बदल करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. जोपर्यंत अनुदान वाढत नाही तोपर्यंत आपण हा मुद्दा नक्की मांडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.